नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे आणि बँक लिंक नसेल तर आधार कार्डला बँक लिंक कशी करायची किंवा आधार सीडिंग कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात आधी तुम्हाला हे चेक करायचं आहे की तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे आणि बँक लिंक असेल तर ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे ते चेक करण्यासाठी myaadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड इथे एंटर करून लॉग इन विथ OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल। तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं आधार कार्डचं डॅशबोर्ड ओपन होईल। त्यानंतर इथे सर्व्हिसेस मध्ये बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की या आधार कार्डला जी बँक लिंक आहे ती इनॲक्टिव्ह आहे। तर इनॲक्टिव्ह बँकला आधार कार्डशी लिंक कसं करायचंय किंवा आधार सीडिंग कशी करायची याची माहिती आपण पुढे बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह विथ प्रूफ आधार कार्डला बँक सीडिंग करून दाखवेल किंवा आधार कार्डला बँक लिंक करून दाखवेल। इथं तुम्ही आधार कार्डचे शेवटचे 4 अंक बघून घ्यायचे आहेत। अगदी 5 मिनिटात तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकतात। आधार कार्डला बँक सीडिंग करण्यासाठी किंवा आधार कार्डला बँक लिंक करण्यासाठी npci.org.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर इथे खाली कंझ्युमर मध्ये भारत आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर NPCI चं डॅशबोर्ड ओपन होईल। इथे होमच्या खाली आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आधार सीडिंग ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। रिक्वेस्ट फॉर आधार मध्ये तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करायची किंवा डीसीडिंग करायची ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। म्हणजेच तुमच्या आधार कार्डला बँक ऍक्टिव्ह करायची किंवा इनॲक्टिव्ह करायची ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर मला माझ्या आधार कार्डची बँक ऍक्टिव्ह किंवा सीडिंग करायची आहे, त्यासाठी सीडिंग या ऑप्शन वरती टिक करेल। सिलेक्ट युअर बँक मध्ये तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक करायची ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक करायची असेल ती बँक इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सीडिंग टाइप सिलेक्ट करायचं आहे। सीडिंग टाइप मध्ये तुमच्या आधार कार्डला पहिल्यांदाच बँक लिंक करत असतील तर फ्रेश सीडिंग सिलेक्ट करून घ्यायची आणि आता तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेतच तुमचं दुसरं अकाउंट असेल आणि ते लिंक करायचं असेल तर सेम बँक विथ अनदर अकाउंट हे दुसऱ्या नंबरचे ऑप्शन टिक करून घ्यायचं आहे। आणि आता तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे ती बँक सोडून दुसरं बँक अकाउंट तुम्हाला तुमच्या आधार कार्डची सीडिंग करायचं असेल किंवा तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करायची असेल तर फ्रॉम वन बँक टू अदर अकाउंट हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे तुमच्या पद्धतीने सीडिंग टाइप सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सीडिंग टाइप सिलेक्ट केल्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे बाय सबमिटिंग या ऑप्शन वरती टिक करायचं आहे। खाली स्क्रॉल करायचा आहे। हा कॅप्चा कोड इथे एंटर करून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायची आहे, त्यासाठी खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर ॲग्री अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल। तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि कन्फर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एकदा व्यवस्थित कन्फर्म करून घ्यायचं आहे, त्यासाठी कन्फर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आधार सीडिंग ही सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने अगदी 5 मिनिटात तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकतात किंवा आधार कार्डला बँक लिंक करू शकतात। एकदा तुमचं आधार कार्ड लॉग इन करूनही चेक करून घ्यायचंय की तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग झालेली आहे किंवा नाही, ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचंय।